त्याचं काय ना सप्पत ते मी तुला सांगते. थोडा पुढे पुढे. नाही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आपलं तरी माणसांच्या पायाशी पायघड्यामध्ये सुरुवात झाली काय. आता जाता हे सगळं साफ झालेलं बघितलं नाही आलं कोणी बघितलं नाही त्यांच्याकडे नका 1 2 हे बघितलं त्यानंतर इकडे मोमेंट घ्या इथून नाही इथून. अरे संपत गाडे पाटलांचं आपलं घर सार्वजनिक कार्यक्रमासाठी बाहेर देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. पण या कार्यक्रमाचे घर वापरून त्याचं भाडं देण्याची ऐपत आहे का रे त्या गळवी कुटुंबाला. की नेहमीप्रमाणे हे सुद्धा उपकारच करायचे आहे. हिंमत झाली रे माझ्या परवानगीशिवाय हा कार्यक्रम करायची. परवानगी दुसऱ्याच्या घरात लागते. हे माझं आहे हक्काचं आहे आणि फक्त माझं नाही तर माझ्या बायकोचं सुद्धा हक्काचं आहे. अरे वा क्या बात आहे सिद्धिराज. बायको घरात येते नाही येते तोच तिच्या त्या दरिद्री खर्चांसाठी पायघडा घालायला सुरुवात केली तू. हे सगळं ताबडतोब साफ करायला द्या. तुझं ऑलरेडी तिकडे ये कॅमेरा बोला आजी का वय काय या वयात सतत राग राग करणं बरोबर आहे. आणि तूच म्हणतेस ना गाडे पाटलांचं घर एवढं मोठं आणि इतकं मोठं घर तर कसला त्रास होतोय तुला. आणि त्रास होत असेल एक सल्ला आहे खोलीत शांतपणे बस. कठीण आहे तुला पण प्रयत्न केलास तर शांत बसू शकतोस. नाच कशी वाटत नाही रे तुला. मलाच माझ्याच घरात एका खोलीत डांबून ठेवायला बघतोस. सिद्धू तेच तुला झेपेल. आम्हाला आयडिया सिद्धू पुढे आला नाही इथे 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 सिद्धू पप्पा भांडण खेळायचं असेल तर खरंच मी सांगतो मला अजिबात वेळ नाही. खूप काम आहे. हे कॅमेरा नाही मला आनंदाने या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही खुशाल होऊ शकता. पण जर व्हायचं नसेल तर प्लीज थोडा वेळ खोलीत जाऊ. एक बलून आउट सर. नाही काहीच नाही गेला तर संपत पण गेला. तुम्ही निघाला की त्याला कळलं. संपतराव गेले तू वरती गेली आणि मला वाटतं ते झेपेल तुला. सिद्धू पप्पा भांडण मला आता खरंच खेळायचं नाही. अजिबात वेळ नाही कारण मला खूप काम आहे. तुम्हाला या कार्यक्रमात जर आनंदाने सहभागी व्हायचं असेल तर प्लीज खुशाल व्हा. पण जर व्हायचं नसेल तर प्लीज आपापल्या रूममध्ये जा.
माझं मी काय म्हणतो? वा. क्या पती. वा 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 गाड्या पाटलांचं घर आता कार्यक्रमासाठी भाड्याने द्यायला सुरुवात झाली वाटतं. अरे सरपंच आई मला याची काहीच कल्पना नव्हती. ठीक आहे तुला नाही बोलायचं आधी मी मुवमेंट करायला लागली. पण या गरबींना भाडं तरी परवडेल का आपलं? हे आपण उपकार करायचे आहेत त्याच्याप्रमाणे नेहमीप्रमाणेच का दिला दिला. आणि कोणाची हिंमत झाली माझी परवानगी न घेता माझ्या या घराला सार्वजनिक करायची? त्याला परमिशन तर दुसऱ्याच्या घरात लागते ना. हे माझं स्वतःचं हक्काचं घर आहे ना. आणि फक्त माझंच नाही तर माझ्या बायको सुद्धा आहे ना. आजी मुवमेंट करायला लागली.